नमस्कार. मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. प्रत्येकानं महाराष्ट्रातील जनतेनं हा व्हिडिओ ऐकायचा, रिक्षा टॅक्सीवाल्यांनी सुद्धा जरूर ऐकायचा, पूर्ण ऐकायचा आणि एकमेकाला शेअर करायचा. आता नुसतीच उगत बोंबाबोंब चाललेले आहे बाईक टॅक्सी. बाईक टॅक्सीचं धोरण निश्चित झालं आहे का? झालेलं आहे. आता कोण कोण महाराष्ट्रातले बाईक टॅक्सी चालवण्यासाठी, ऑपरेटर बनण्यासाठी, चालवले म्हणजे ऑपरेटर बनण्यासाठी कोण कोण तयार आहेत, त्यांना RTOला अर्ज कसा करायचा हे तुम्ही ऐका. एक तर पहिलं तुमचं कंपनी ॲक्टमध्ये त्या संस्थेची नोंदणी लागेल किंवा सहकार आयुक्तांच्याकडं म्हणजे सहकार विभागाकडं नोंदणी लागेल किंवा धर्मदाय आयुक्ताकडं नोंदणी लागेल. हे लक्षात ठेवा बाईक टॅक्सी जरी चालवायची असेल तर. आता तुम्ही जर अर्ज करणारा चिला मंजुरीसाठी तर कुठल्या एरियात ही बाईक टॅक्सीचं तुम्ही ऑपरेटर बनणार आहे सा, तिथल्या RTOला अर्ज तुम्हाला करावा लागेल. म्हणजे महाराष्ट्र मोटरसायकल टॅक्सी नियम 2025 अंतर्गत मोटरसायकल टॅक्सी ऑपरेटर म्हणून कार्य करण्यासाठी परवाना मिळण्याबाबत असा तुम्हाला अर्ज करावा लागेल. मग त्याच्यात तुम्हाला अर्ज काय करावं लागेल, अर्जात काय काय भरावं लागेल, हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करायचा आहे. नुसती ह्याने भीती घातली आहे बाईक टॅक्सी म्हणून, आणि प्रत्येकानं बाईक टॅक्सीचे व्हिडिओ बघायचे हे मात्र लक्षात ठेवायचे. रिक्षा टॅक्सीवाल्यांतर जरूर ऐकायचे आहेत व्हिडिओ आणि शेअर करायचे आहेत. तर अर्जदाराचं पूर्ण नाव आणि पत्ता जो काही तुमचा असेल ते, तुमचं कार्यालय कुठं आहे, कुठल्या कंपनीच्या नावावर तुमचं रजिस्ट्रेशन आहे, सहकारी तत्त्वावर आहे की धर्मादाय आयुक्तांच्याकडे आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं. ऑपरेटरनं तिचं पूर्ण नाव प्रथम टाकायचं आहे. आता तुमचं मुख्य कार्यालय कुठं आहे, म्हणजे ज्या RTOचं अर्ज तुम्ही करणार आहे त्या RTOच्या कार्यक्षेत्रातच तुमचं ऑफिस, मुख्य कार्यालय हवं आहे. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो, जर तुम्हाला बोरोली RTOला अर्ज करायचा असेल तर बोरोली RTOचं कार्यक्षेत्र आहे दहिसर चेक नाका ते गोरेगाव ईस्ट वेस्ट ह्या एरियातच तुमचं ऑफिस, मुख्य कार्यालय हवं आहे. त्यानंतर तुम्ही शाखा किती काढणार आहेसा, 1, 2, 3, 4, 5 त्या शाखांचं लोकेशन हे तुम्हाला द्यावं लागेल. हे प्रथम लक्षात ठेवा, शाखांची संख्या किती आहे. आता जर तुमची नोंदणीकृत कंपनीमध्ये नोंद असेल, त्याच्यात समावेश असेल, तर नोंदणी प्रमाणपत्र व त्याच्यासाठी आपण मेमोरंडा बनवतो कुठेही करताना, त्याला उपविधी म्हणतो, ते तुम्हाला उपविधी जोडावा लागणार आहे. नेमकं तुमचं उद्देश वगैरे काय आहेत, कामकाज कसं करणार. संस्था असल्यास संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत जोडावी. म्हणजे प्रत्येकाला घटना ही तयार केली जाते, त्याला आपण मेमोरंडम म्हणतो, किंवा आपली ची कंपनी किंवा आपला व्यवसाय कसा चालणार हे संपूर्ण डिटेल्स लागणार आहे. जर तुम्ही धर्मादाय आयुक्तांच्याकडे ट्रस्ट या सदराखाली नोंद केलं तरी तुम्हाला ते लागणार, सहकार कायद्यानुसार नोंद केलं तरी लागणार, किंवा कंपनी ॲक्टमधून केलं तरी हा व्यवसाय कसा चालणार ही तुमचं घटना लागणार. तुमच्या मुख्य कार्यालयाचा अधिकारी कोण आहे, त्याची नाव, त्याचा त्याचा संपूर्ण तपशील आणि त्याची स्वाक्षरी करता. म्हणजे तुम्ही मुख्य कार्यालयाला कोणाला नियुक्त केलेलं आहे त्याचं नाव, पत्ता, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला अर्जात भराव्या लागणार आहेत. तुमचा दूरध्वनी क्रमांक, संकेतस्थळ, तुमचा पूर्ण पत्ता व तुमचा मेल ID हा त्याच्यात भरायचा आहे. तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी, बाईक टॅक्सी चालू करण्यासाठी तुमच्याकडं वाहनं किती आहेत, बाईक किती आहेत याची तुम्हाला प्रत्येक वाहनाचा नोंदणी क्रमांक हा तुम्हाला तिथं जोडावा लागणार आहे. कमीत कमी 50 बाईक हव्या आहेत
हे मात्र कुणीही विसरू नका. आणि त्याही ई बाईक आहे ती, ई बाईक, पेट्रोल डिझेलची असली कुठली बाईक नाही, ई बाईक. ह्या तुम्हाला 50 गाड्यांची कमीत कमी, मग 50च्या पेक्षा तुम्ही 100 घ्या, 100 गाड्यांची लिस्ट जोडा. त्या गाड्यांना GPS, GPRS याबद्दलचे सोयीचे सगळे तुमच्या यंत्रणाचे तपशील, संस्थेचं वर्णन, पुरवल्या जाणाऱ्या सेवा व नियमातील सर्व अटीचे पालन सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचे 5 पानी प्रस्तावना. म्हणजे तुम्हाला RTOला कमीत कमी तुमच्या ही बाईक चालणार कशी, तुम्ही काय काय केलं आहे ह्याचं सर्वसाधारणपणे 4 ते 5 पानात तुम्हाला कंप्लेट प्रस्तावना द्यावी लागणार आहे. मग ते काही बी लिहून चालणार नाही, तेव्हा मी फटफटी घेतो आणि चालवतो, माझ्या सगळ्या गावाच्या फटफटी मीच जोडतो, असं नाही. ही बाईक आहे, कलर पिवळा आहे, हेल्मेट वापरायचे आहे, ड्रायव्हरकडे लायसन बिल्ला पाहिजे, आणि ह्या मोटरसायकल आहेत ना कमर्शियलमध्ये नोंद कराव्या लागणार आहेत, आणि ड्रायव्हरकडं लायसन बिल्ला हवा आहे. त्यासाठी 7 वर्षाचं त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे. 7 वर्षात त्यानं कुठलाही गुन्हा न केलेला पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. याचं स्वतंत्र दस्तऐवज तुम्हाला जोडावे लागतील, आणि ही प्रस्तावना तुम्हाला कायदेशीर, थोडक्यात तुमच्या कंपनीनं अशा व्यवस्था केलेल्या आहेत, असं आहे. 4 ते 5 पानातली प्रस्तावना ही तुम्हाला द्यावी लागेल. पुन्हा तुमच्या कंपनीच्या नावानं मागील 3 वर्षातील रिटर्नचे तपशील, मागील 3 वर्षाची आर्थिक हिशोबाची पत्रके तुम्हाला जोडावी लागेल. म्हणजे तुमचे 3 वर्षाचे ऑडिट रिपोर्ट जोडावे लागणार आहेत. नाहीतर ती केलं इकडं धर्मादायक तकडं ही केलं बोंबाबोंब केली की चला आमच्या गाड्या आल्या, हा धंदा बंद आहे. 3 वर्षापासून त्या संस्थेचं रेकॉर्ड, ताळमेळ तंत्र, सगळ्या गोष्टी ऑडिट रिपोर्ट हे लागणार आहेत. पुन्हा तुम्हाला तो अर्ज कुठला हवा आहे, तुम्ही ऑपरेट कुठल्या एरियात करणार, तुमचं एरिया ऑपरेशन काय आहे हे तुम्हाला त्याच्यात लिहावं लागणार. म्हणजे तुम्ही पुण्यात चालवणार आहेसा की मुंबईत चालवणार आहेसा की वसई विरारमध्ये चालवणार आहेसा की कोल्हापूरला चालवणार आहेसा की नागपूरला चालवणार आहेसा का पिंपरी चिंचवडमध्ये चालवणार आहेसा, हे त्याच्यात तुम्हाला लिहावं लागेल. पुन्हा प्रत्येकाला जर तुमचा पहिला परवाना आहे का असल्यास परवाना क्रमांक लिहायचा आहे, आणि त्याच्यावरती निलंबन वगैरे कधी काय झालेलं आहे किंवा ते सगळं दिसणार ऑनलाईननं. ते काय तुमचं काय खोडी आहेत किंवा काय तुमचे दोष आहेत हे सगळे दिसणार. पुन्हा शासनानं बँक गॅरंटी केलेली आहे, शिवाय परवान्यासाठी शुल्क भरावं लागतं. आपण 50 वेळ बोंबाललोय, 5 लाख रुपये ट्रेड सर्टिफिकेटला लागतात. ते 5 लाख रुपये भरायचं शासनाला आणि त्याची पावती जोडायची. आणि प्राधिकरणाच्या नावानं हमीपत्र सुरक्षा ठेव बँकेत ठेवावी लागणार आहे. प्राधिकरणाच्या नावानं म्हणजे ज्या क्षेत्रात तुम्ही हे लायसनसाठी अर्ज केला आहे, 5 लाखाचं हमीपत्र हे तुम्हाला जोडावं लागणार आहे. बँक गॅरंटी. उद्या काही लफडा केला की ते सरकार फंड करणार पैसे तुमचे, हे बी लक्षात ठेवा. तर मग करा. कोण कोण बाईक टॅक्सीचे ऑपरेटर बनणार आहेत ते 50 गाड्या घ्यायच्या आहेत. पण 50 गाड्या तुमच्याकडे असल्याशिवाय, त्याही पिवळ्या कलरच्या, त्याही ई बाईक, ह्या तुम्हाला हवेच आहे. मग काढा लायसन, कुणी बी काढा, बिंदास काढा. शासनाचा निर्णय आहे, कायदा आहे. काय रिक्षा टॅक्सीवाल्यांना काही कुणाला फरक पडणार नाही. पण ऑपरेटरनी मात्र लायसन काढायला पाहिजे, मैदान सोडून जायचं नाही आणि खोटं काय करायच्या नादाला लागायचं नाही. आणि तुमचं रिझन ॲप हवं आहे, ते ओला खोलाचं ॲप बंद, त्याला नाही जोडता येणार. रिझन ॲप म्हणजे तुम्ही जर मुंबई महानगर क्षेत्रासाठी परवाना मागत असचिला तर 1025 गावासाठीच ते ॲप चालेल आणि त्या गावांची नावं यावी लागतील. करा ॲप तयार. पुण्यासाठी करणार असचिला तर पुणा महानगर क्षेत्राचं तुम्हाला ॲप करावं लागेल. नागपूरसाठी तुम्ही लायसन मागतायसा तिथलंच ॲप तयार करायचं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे
ड्रायव्हरकडं लायसन बिल्ला लागतो, त्याशिवाय प्रवासी वाहतूक करता येणार नाही. ही बाईक आहे, पिवळी गाडी आहे. प्रवाशानं पाठीमागं बसल्यानंतर तुम्हाला प्रवाशाच्या हेल्मेट लागणार आहे. ते कुठली बी रस्त्यावर नाही, जी शासनानं मंजूर केलेली आहे ती हेल्मेट त्याला लागेल. आणि ही गाडी कमर्शियलमध्ये नोंद पाहिजे. मग करा, कुणाला करायचं आहे, बाईक ऑपरेटर बनायचं आहे, करा. RTOला लायसन करा, लागून जात कामाला सगळी. RTO बी तुमच्या पाठीमागं लागतो. पण बेकायदेशीर गाडी जोडली, संपला. महाराष्ट्रातील मी सर्व जनतेला सांगू इच्छितो, अशी कुठलीही बाईक टॅक्सीला अजून परवानगी दिलेली नाही. परवानगीसाठी अर्ज करा म्हणून आता मी विनंती करतोय. करा, किती निघतायत बघूया. चला टाका, मुंबईत 10-20 बाईक सेंटर चालवून द्या, बघूया किती चालवत आहेत ते. आणि ड्रायव्हरकडे लायसन बिल्ला पाहिजे, पिवळं ओळखपत्र गळ्यात पाहिजे, 7 वर्षाचं पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे, डॅशबोर्ड राहणार सगळी ती ऑनलाईन, कोण ड्रायव्हर आहे, कोण कुठला आहे, गाड्या कुणाच्या नावावर हे सगळं दिसणार. तर करा मग RTOला अर्ज करा, ॲप तयार आहे आपली. आणि होंडा बाईक टॅक्सी चालू, रिक्षा टॅक्सीवाल्याला काहीही फरक पडणार नाही. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.